गाईज गेस करा मी आज कुठे चालले. आज मी चालले दादरला गणपती बाप्पाचं मकर आणण्यासाठी. सो चला तुम्हाला पण दाखवते मी कुठून मकर घेणार आहे आणि कशी शॉपिंग करणार आहे बाप्पासाठी. बाय. खास मकर घेण्यासाठी जयदादा अलिबागवरनं आलतात. त्यांच्या घरी 10 दिवस बाप्पा बसतात. गाडी लावली आता पार्किंगला आणि आम्ही निघालो ट्रेननी. कारण दादरला आपण गेल्यावर कसं पार्किंग वगैरेला आपल्याला जागा नसते आणि मग गाडीची वाट पण लागू शकते. सो आपण जाऊया ट्रेननी आणि तुम्हाला दाखवते मी कशी ट्रॅव्हल करणार आहे आज आणि आपण खूप एन्जॉय करूयात. बाय. 1:31 आणि अजून ट्रेन आली नाही. टाईम आता झाला 1:37. देवा 7 मिनिटं आणि अजून पण ट्रेन नाही आहे. काही करेल. गेलो स्टेशनला होऊ शकता पूर्णाची गर्दी आहे आणि लई दमले आणि गरम पण होतंय. अशा टायमाला पाऊस कधीच असं नसेल की दादर खाली वाटते. नुसतं भरगच मुंग्यासारखी माणसं भरलेली आहेत आपल्या मुंबईमध्ये. जे घ्यायचंय त्याच्यावर लक्ष नाहीये. आपल्या पोरींचं असंच असतं, इकडं बघा तिकडं बघा आणि आपल्याला असंच लेट होतो. आणि मी आता एक बॅग घेतलेली आहे. मला खूप स्वस्त पण बाहेर गेलो ना तर असं असतं बाबा खूप इरिटेट होतो. पावसात भिजलेली आहे. व्हिडिओ काढून नाही देत आहेत आणि स्टिक मनाई आहे व्हिडिओसाठी. कारण त्यांचे ते मकर बनवले त्यांची कॉपी होईल म्हणून ते लोक व्हिडिओ अवेलेबल नाही करत आहेत. आणि भरगच्च भरलेलं आहे सगळीकडे बघू शकता. आणि मी दमलेली आहे म्हणजे बॅग पण लई दुखत लागेल. मी कुठं जाण्याच्या लायकीचीच नाही. मला एवढा कंटाळा येतो ना अक्षरशः बोलल्यावर. चला बघूयात. अजून मार्केट फिरत आहे. जिथे आपल्याला भेटेल चांगलं तिथून आपण घ्यायचं. आणि एंडला दाखवू तर नाही शकत. बघू मला व्हिडिओ काढायला भेटला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल की कसं आहे आणि कसं नाही. माझं लक्ष तिकडं चाललं. तिथे टॉप्स लागलेले आहेत क्रॉप्स. व्हिडिओज आणि फोटोज अलाउड नाही आहेत आणि फोटो काढून नाही देत. सो मी शांत पण बसले. हा 2nd फ्लोअरच्या शॉपला आले आणि इथे खूप स्वस्तात भेटतं. खाली खूप महाग आहेत आणि वरती स्वस्तात आहेत. जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला नक्कीच देईल. पण हा एक पीस फायनल केलेला आहे. हा वाला. सो चला निघूया तिथून आपण. आता थोडीशी शॉपिंग करायची मला आणि त्यानंतरला घरी पळूयात. खूप दमले आणि आता निघालो ते बघा बसायला जाणार. सो आम्ही पोचलेलो आहोत आता. त्या घरी चाललो होतो आणि खूप दमलो होतो. भूक पण लागले. तिकडे काय रस्त्यावर खायची इच्छा नाही झाली. आता बघू जवळ आसपास काय असेल तर. त्याच्यानंतरला मी डेंटिस्टकडे गेलो कारण माझं कॅब आली होती दाताची. थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. इफ तुम्हाला ॲड्रेस वगैरे हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लव यू.